नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा विषयच आपला महत्वाचा आहे आणि तो म्हणजे असा की 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जो विजय मिळालाय आणि त्यांचा जो घोडा उधळलाय, तो घोडा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अडवणार, रोखणार असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. यामध्ये नेमकं सत्यता काय याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढल्या जाणं हे साहजिक आहे. परंतु राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात आणि त्यांचाच चेहरा दाखवून लढवल्या जात आहेत. हे देशातलं चित्र आहे. परंतु हे चित्र आपण जर थोडं अभ्यासलं तर नुकत्याच झालेल्या 4 राज्याच्या ज्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, झारखंड आहे, विशेषतः या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की आपल्याला असं वाटलं किंवा अनेक सर्वे करताना सुद्धा अनेकांनी सांगितलं होतं की काँग्रेसचं प्राबल्य राहील, काँग्रेस त्या ठिकाणी मुसंडी मारेल. परंतु तशी परिस्थिती जर पाहिलं तर त्यांचं मत सुद्धा त्या ठिकाणी सबसेल फेल झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तेलंगणा ज्या ठिकाणी BRSची सत्ता होती त्या ठिकाणी ते सरकार उलथून टाकलं आणि काँग्रेसने त्या ठिकाणी एक हाती सत्ता घेतली. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला 2 अंकी आमदारांची संख्या सुद्धा गाठता आलेली नाही. हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्यांनी ते टिकवलं. शिवराज सिंह चौहान हे जे त्या ठिकाणी काम करतायत, त्यांनी अनेक योजना आणि अनेक त्या ठिकाणी रेवडी ज्याला म्हणतो आपण ती वाटप करण्याचंही काम केलं. आणि विशेषतः तो धार्मिक राज्य आहे, त्या ठिकाणी धार्मिक भावना जास्त आहेत आणि त्या ठिकाणी धार्मिकतेचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी प्रचार केला, देवधर्मांची नावं घेतली. इलेक्शन कमिशननं सुद्धा त्यांच्यावर कुठला आक्षेप घेतला नाही आणि यामध्ये मध्य प्रदेश राखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेले आहे. राजस्थानचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर राजस्थान हे असं राज्य आहे, त्या ठिकाणी एक वेळ ज्याची सत्ता आली, पुढच्या पंचवार्षिकला त्याची सत्ता येत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि नुकतंच त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसच्या विरोधात वातावरण त्या ठिकाणी बनत होतं. आणि अशाच वेळी भारतीय जनता पार्टीनं जे केंद्रीय सरकार आहे, ईडी असेल, CBI असेल, यांच्या ज्या पद्धतीनं कारवाया होतात आणि विरोधी नेत्यांना त्या ठिकाणी चारीमुंड्या चित करण्याचं काम होतं, त्याला बांधणी करण्याचं काम होतं आणि त्याच्यावर दबाव आणून त्याला शांत करून भारतीय जनता पार्टी सत्तेत कशी येईल यासाठी प्रयत्न केला जातो. हे आपण देशात चित्र पाहतोय. हा आरोप जनता करते, विरोधक सुद्धा करतायत. आणि तीच परिस्थिती राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राजस्थानमध्ये 2 गट त्या ठिकाणी निर्माण झाले आणि याचाच फायदा घेऊन भारतीय जनता पार्टीनं आपली मोर्चेबांधणी केली आणि परंपरेप्रमाणे, इतिहासाप्रमाणे त्या ठिकाणी भाजपचं सरकार आलंय. पण आपल्याला याचं कौतुकही करावं लागेल की भाजप आणि मध्य प्रदेश हे 2 मोठी राज्य भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेत. परंतु या ठिकाणी काँग्रेस पूर्ण पराभूत झाली का तर नाही. कारण काँग्रेसचे सुद्धा आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि जे काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी पराभूत झाले हे अवघ्या काही मतानं पराभूत झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की मतांची जी आकडेवारी जर आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टी जरी सत्तेवर बसली असली तरी काँग्रेसचे आमदारही भरपूर निवडून आले आणि जे पराभूत झाले ते अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यामुळे तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. तिसरा जो मुद्दा आहे, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल किंवा एका रांगेत येणारे प्रदेश आहेत, एकमेकांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. कारण प्रचाराची यंत्रणा जी राजस्थानमधून चालली काँग्रेसच्या विरोधातली, तीच मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आणि तीच पुढं लागून असलेल्या झारखंडमध्ये सुद्धा पोहोचली. हा जो प्रचाराचा भाग त्यांना कामी आला आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा आघाडी घेतली, परंतु भाजपला त्या ठिकाणी यश मिळालं. मात्र तेलंगणामध्ये BRS आणि काँग्रेसची सरळ सरळ टक्कर झाली आणि या ठिकाणी काँग्रेसला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं उमेदवार जरी उभा केले असले तरी त्यांनी पूर्ण पाठबळ हे BRSच्या उमेदवाराला दिलं, असं या ठिकाणी विश्लेषकांच्या मतानुसार आपल्याला समजतंय. त्याचं कारण असं आहे की आपण निवडून येत नाही, मग काँग्रेस पडलं पाहिजे, मग त्यासाठी BRS निवडून आलं तरी चालेल, ही भूमिका भाजपची तेलंगणामध्ये होती. असं जरी झालं, भाजपची साथ तेलंगणाला त्या ठिकाणी BRSला जरी मिळाली असली तरी सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसनं त्यांचा दारुण पराभव केलाय आणि काँग्रेस त्या ठिकाणी एक हाती सत्तेत आले. आता झालंय असं की 3 राज्यात निवडणुका झाल्या आणि भाजप त्या ठिकाणी विजयी झालंय, म्हणून भाजपमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडू लागले. महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेत आहे, उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून या ठिकाणी भाजप सत्तेत आलेली आहे आणि त्यांना एक हाती सत्ता पाहिजे. या ठिकाणी 3 राज्यामध्ये सत्ता आली आहे म्हणून महाराष्ट्रात सुद्धा आमची ताकद वाढली असं त्यांना वाटतंय, असं ते भासवण्याचा प्रयत्न करतात. परंतु महाराष्ट्रात तसं होणार नाही हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. त्याचं कारण असं आहे की या 4ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो सामना झाला तो काँग्रेस सोबत झाला. काँग्रेसची एक विचारसरणी वेगळी आहे, भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची विचारसरणी वेगळी आहे.
काँग्रेसला हिंदुत्वाच्या विरोधातला पक्ष म्हणून प्रचार करण्यासाठी भाजपनं त्या ठिकाणी कंबर कसली होती आणि काँग्रेस हा ओबीसी आणि मुस्लिम धार्जिण्य पक्ष आहे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचा फटका हिंदुत्ववादी त्या ठिकाणी विचारसरणी असलेली धार्मिक विचारसरणी असलेल्या मतदारांचं मत हे भाजपच्या पारड्यात गेलं आणि त्या ठिकाणी भाजपनं मुसंडी मारली हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. महाराष्ट्रात मात्र हे चित्र नाही, कारण तिथं जरी काँग्रेसची प्रतिस्पर्धी भाजप असली तरी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र उलट चित्र आहे. या ठिकाणी काँग्रेसची विचारसरणी ही भाजपच्या विरोधात आहे, इथं दोन्ही आमने सामने आहेत. पण यांच्या काँग्रेसच्या सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी आहे, जी की मवाळ हिंदुत्ववादाची भूमिका त्या ठिकाणी घेते आणि त्यामुळं हिंदुत्ववादी असेल किंवा राष्ट्रवादीला मानणारा बहुजन असेल हा त्यांच्या सोबत आहे आणि तो काँग्रेसच्या सोबत गट गेलेला आहे. या दोघांवरच राज्यामध्ये सत्ता येईल असं चित्र नाही, परंतु त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट हा हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेलेला आहे. म्हणजेच परिणामी असा की ज्या हिंदुत्वाचा ठेका भारतीय जनता पार्टी घेतला असं दाखवते, तिथं मात्र शिवसेनेने त्यांना त्या ठिकाणी चपराक दिलेली आहे आणि हिंदुत्ववादी मतांचा मोठा कोटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आहे. तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत महाविकास आघाडी सोबत जुटलेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करणं एवढं सोपं राहिलेलं नाही. विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की शिवसेनेची हिंदुत्ववादी कट्टर मतं उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या सोबत मवाळ हिंदुत्ववादी मतं आणि काँग्रेस सोबत गेलेली अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजाची आणि मुस्लिम समाजाची मतं, ह्या तिघांचा जर आपण मेळ साधला तर यांची बेरीज कितीतरी पटीनं अधिक होते हे आम्हाला आपल्याला आवर्जून सांगायचंय. त्यासोबत भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडल्यामुळं जनतेचा रोष अगोदरच त्यांच्यावरती आलेला आहे. तो रोष आपोआपच महाविकास आघाडीला मिळेल. परंतु झालंय असं की प्रकाशराव आंबेडकर ज्यांची वंचित बहुजन विकास आघाडी आहे, ही वंचित बहुजन विकास आघाडीच मुळात अशी आहे, काँग्रेसची विचारसरणी वेगळी, राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी, शिवसेनेची वेगळी आणि भाजपची वेगळी, ह्या चारही विचारसरणीला फाटा देऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा जो मतदार आहे, जो व्यक्ती आहे, तो प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडी सोबत गेलेला आहे, जो की या दोघांसोबतही नव्हता. दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासोबत तो नाहीये, तो स्वतंत्र आहे. तो स्वतंत्र गट कुणाच्या पारड्यामध्ये किंवा कुणाच्या बाजूने जातो याचं सुद्धा प्राबल्य महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. आणि आज मी तिला तरी प्रकाशराव आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सोबत गेलेली आपल्याला पाहायला मिळतंय, कारण भाजपच्या विरोधात ते बोलतायत. म्हणजेच एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर ज्या 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्यातलं तेलंगणा जर सोडलं, कारण भाजपचा दारुण पराभव झालाय, पण ह्या 3 राज्यांमध्ये भाजपचा काँग्रेस सोबत सरळ सरळ लढत त्या ठिकाणी झाली. आणि इथं मात्र महाराष्ट्रात तसं होणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीला बंडखोर केलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन, म्हणजे ज्यांच्याविषयी नाराजी आहे तो गट सोबत घेऊन महाविकास आघाडी सोबत लढायचंय. पण त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांची हिंदुत्ववादी संघटना त्यांच्यासोबत ताकदीनं उभी आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित विकास आघाडी सुद्धा त्यांच्याच बाजूनं ताकदीनं उभा आहे. मित्रांनो, हा एक भाग झाला. पण यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं तमाम मराठा बांधव त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि हा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सरकारमधले छगनराव भुजबळ हे आक्रमकपणे बोलतायत. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण आम्ही ओबीसी कोट्यातून देणार नाही असं जाहीररित्या सांगतायत. त्यामुळे त्यांच्याविषयी मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे आणि हा रोष महाविकास आघाडीकडे, परिणामी उद्धव ठाकरे आणि प्रकाशराव आंबेडकर यांच्याकडे अधिक प्रमाणात जाताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. तोही गट त्यांच्या बाजूने जातोय. संभाजी ब्रिगेड जी मराठा सेवा संघाची एक शाखा आहे, ती काम करते मराठा समाजाच्या तरुणांसाठी, तीही शाखा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीमध्ये आलेली आहे. हा जर सगळा प्रकार जर आपण पाहतोय तर आरक्षणाचे जे प्रश्न आहेत, धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण जाहीर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सांगितलं होतं. 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले, परंतु धनगर समाजाला ज्या कोट्यातून आरक्षण पाहिजे होतं ते देऊ शकलेले नाहीत आणि आजही ते उपमुख्यमंत्री आहेत तरीही धनगर समाजाला आरक्षण ते देऊ शकले नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये 2 गट पडलेले आहेत, जे की भारतीय जनता पार्टीचे पडळकर यांच्यासोबत एक गट आहे, महादेव जानकरांसोबत एक आहे, राम शिंदेकडे एक आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जसं मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या नेत्यांच्या व्यतिरिक्त एक नेतृत्व तयार झालेलं आहे आणि सामान्य समाज हा त्यांच्या सोबत गेलेला आहे, गरजवंत समाज त्यांच्या सोबत गेलाय. अगदी तसंच धनगर समाजातील गरजवंत धनगर बांधव हे एका बाजूला आलेत आणि ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात त्या ठिकाणी गेलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मित्रांनो, अशीच परिस्थिती बंजारा समाजामध्ये सुद्धा झालेली आहे, कारण बंजारा समाजाचे नेते जे आज
त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले होते. त्यांच्यावरचे आरोप असताना सुद्धा ते आज मंत्रिमंडळामध्ये बसलेले संजय राठोड आणि त्यांच्या विरोधात सुद्धा त्याच समाजाचे अनेक नेते विरोधात गेलेले आणि बंजारा समाज त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. हरिभाऊ राठोड सुद्धा याच पद्धतीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हे जर सगळ्यांची गोळाबेरी जर आपण केली तर यांच्या मतांचा कोठा हा कितीतरी पटीनं मोठा होतोय आणि भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीपेक्षा अधिक मतांचा कोठा महाविकास आघाडीकडे झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो उधळलेला घोडा आहे सत्तेचा, तो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे उद्धव ठाकरे रोखतील असं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. मी पुन्हा हा शब्द यासाठी वापरतोय की यापूर्वी गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालं होतं. महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून त्या ठिकाणी रोखलं आणि महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आणली. त्याचा परिणाम आजही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात भोगतोय. याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण लोकसभेचे जे खासदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कमी निवडून येतील असा सर्व्हे सांगतोय आणि त्यामुळे ते अगोदरच धास्तावलेले. त्यासोबत हे दोन्ही गट सोबत आलेत, त्यांच्याविषयीची नाराजी आपल्याला त्या ठिकाणी अंगलट येते की काय, ही भीती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे. आणि भाजपच्याच नेत्यांना या दोन गट आपल्यासोबत आल्यामुळं उमेदवारी मिळू शकत नाही हे माहीत असल्यामुळं तेही नेते महाविकास आघाडीकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय, प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशी जर स्थिती झाली तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा घोडा त्या ठिकाणी रोखेल असं चित्र या ठिकाणी मी म्हणतोय. मी अश्वमेघ वगैरे असे शब्द यासाठी वापरत नाही. अश्वमेघ हे विजयाचे असतात, जनतेच्या मनातला कौल असतो. परंतु आज परिस्थिती अशी आहे की राजस्थान, मध्य प्रदेश झाली असली, भाजप जरी निवडून आलं असलं तरीही त्या ठिकाणी शंकेची पाल चुकचुकते. लोकांचा विश्वास त्या ठिकाणी मतदानापासून उडालेला असं त्या ठिकाणी लोकांच्या भावना दिसत आहेत. आणि म्हणून हा अश्वमेघ वगैरे नाही, कारण तो पुन्हा तेलंगणामध्ये रोखला गेला. तेलंगणामध्ये भाजप पुन्हा पराभूत झालेली आहे. म्हणजे एकंदरीत अश्वमेघ हा कुठेही पराभूत होत नसतो, तो सरळ वेगाने जात असतो. हा फक्त सत्तेचा आलेला जो घोडा आहे तो मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे रोखतील असं चित्र आहे, असं माझं मत आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या. कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या असतात, त्या महाराष्ट्रातून आल्या असतात आणि त्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.